च्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। मुंबई हायकोर्टाने मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। मुंबई हायकोर्टाकडून जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टाने हे निर्देश दिलेले आहेत। गणेशोत्सव काळामध्ये मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून हायकोर्टाने ही परवानगी नाकारली आहे। तसंच जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा द्यायची की नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकतं असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। तसेच न्यायालयाने जरांगे यांना खडसावलं देखील आहे। तर मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी न्यायालयाचा हा मोठा निर्णय। दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। आमचेही वकील कोर्टात जातील असं जरांगे यांनी म्हटलंय। तसंच जरांगे उद्या मुंबईला जाण्यावर ठाम आहेत। तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावर ठाम आहेत तसा इशारा त्यांनी दिलेला आहे। शांततेत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही माननीय न्यायदेवतेचा डावलणार नाही। आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातील। मला सांगा, माननीय न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत। आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत। त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत। कायदा हा जनतेसाठी आहे, त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे। वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर। आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे। न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीमध्ये असलेले मनोज जरांगे पाटील आणि यांच्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडतायत। अशामध्येच नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक ही मंत्रालयामध्ये पार पडली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे। बैठकीमध्ये जरांगेंच्या मागण्यांसंदर्भामध्ये चर्चा झाली असून मराठा आरक्षणासंदर्भामध्ये देखील सरकार सकारात्मक असल्याचं विखे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं 16% आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारनं घालवल्याची टीका देखील विखेंनी केली आहे। जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात त्याच्या बाबतीमध्ये एक प्राथमिक चर्चा मी आज केली की आपण उदाहरणार्थ त्यांची मागणी त्या हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भात होती, सातारा किंवा मुंबईच्या गॅझेटर संदर्भात होती, त्याचा मी आज आढावा घेतला। बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दल एक चर्चा केली आम्ही आज। प्रामुख्यानं हैदराबाद गॅझेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती। ती आज आम्ही आणखीन 6 महिने, त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज। त्यामुळे ते त्या गॅझेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील, कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे माननीय शिंदे समितीला आपण आता मुदतवाढ देतो। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुर्दैवानं ते आरक्षण गेलं
टिकवण्यामध्ये त्या महाविकास आघाडीला अपयश आलं. पण पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर 10% आरक्षण द्यायचा निर्णय झाला आणि अद्याप ते आरक्षण आता मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे. कुठल्या प्रकारची त्या आरक्षणासंदर्भात सुद्धा आवश्यक वाटलेस तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आपल्याला तर ती आपण शासन करतोच आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय म्हटलेलं आहे आणि यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिलंय ते आपण पाहूयात. मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं, कसं देऊ नये. आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे, कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेत. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या 2.5 वर्ष होते. आपण आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी. तुम्ही त्यांना विचारा ना, आम्हाला काय विचारा सांगता. तुम्ही विचारा त्यांना काय विचारायचं ते. तुम्ही काय केलं, काय केलं? आया बहिणीचे डोके फोडले, आमच्या रक्ताच्या थाळव्यात टाकल्या, गोटभर पाणी द्यायला कोण नव्हतं, इतके टावं फोडत होतं, आक्रोश होता. तेव्हा कुठे गेले तुम्ही? त्याच हापंडरच्या किस्से आमच्यावर केल्यात. तर मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टानं मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वकील गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठवली. जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जरांगेंना जनतेला वेठीस धरून देणार नाही असा इशारा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही, जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही. जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता. मला नाही ते काय म्हणलं ते कोण आहे, खरकटे का खुरकटे कोण आहे, जाऊन तिकडे. आम्ही कायद्याला मानतो, आम्हाला सगळं माहिती. आता कायद्याला मानत नसतो ना. लोकशाही मार्गाने इतके करोडो लोक मागासल्यावर करीन का आंदोलन? करीन. राज्याला आणि देशाला आम्ही उदाहरण दिलंय. शांततेत मुंबईला गेलो मागच्या वेळेस, शांततेत वापस आलो. लोकशाही संविधान मानूनच काम करतो मी. मला कोणाच्या याची गरज नाही. मी तसल्याला मोजित नाही, गिनीत बी नाही, कोण येईन काय असे. बम्बई ये आम आदमी की, बम्बई ये आर्थिक राजधानी है. या राजधानीला जरंगे सारखे एलिमेंट डिस्टर्ब करू शकत नाहीत. याकरिता रितसर काल आम्ही पोलीस तक्रारी केल्या होत्या. परवाच्या दिवशी आम्ही पोलीस महासंचालकांपासून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या. आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये आपला अर्ज सादर केला. त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका, अशा 2 याचिका मान्य न्यायालयामध्ये आहेत. एका याचिकेवर सुनावणी करताना स्पष्टपणे न्यायालयाने आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये, आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्ट्रेंट केलेला आहे. आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती, मला नाव घेऊन म्हणायचं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, कातड्यातलं राजकारण जरंगेला सोबत घेऊन करणारे, त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा, भारताचं संविधान याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. तर मनोज जरांगे पाटील पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करतायत. ओबीसींनी सावध राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. तर आंबेडकरांवर काही बोलणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारं ओबीसींचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसीनं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं, ते त्यांनी थांबवावं. म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे. नाही, सावध राहायला काय, आता कशामुळे म्हणलेत मला नाही माहिती. फडणवीसांसाठी म्हणले असते ना एखाद्या वेळेस. हा माणूस चालू आहे, बनेल माणूस आहे.
ह्यो लोक अंगावर घालतो. आपण अंगावर जायचं नाही, जातीवाद करायचं नाही, दंगल करायचं नाही. आमच्या लोकशाही मार्गाने मागण्या आहेत, संविधानिक आहेत, आमच्या गॅजेट आहेत, आमच्या नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी 58 लाख नोंदी निघाल्यात. आता सातारा संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. त्यामुळे आमची सगळी खरी बाजू आहे. प्लीज विनंती आहे, ओबीसीमुळं आमचं काही नाही आणि ओबीसीलाही गरीबाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर आंदोलना संदर्भामध्ये कोर्टाचा निर्णय येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील झाली. गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची जरांगेंना विनंती केल्याची माहिती साबळेंनी दिली आहे. तसेच आंदोलनाचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान तरीही मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलनासाठी निघण्यावर ठाम आहेत. आज आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी झाली नाही तर उद्या मुंबईसाठी रवाना होणार यावर जरांगे ठाम आहेत. मुंबईमध्ये आम्ही शांततेत जाणार, तर सरकारने आम्हाला कोणताही एक मार्ग सांगावा असंही ते म्हणाले. मनोजरांची भेट, त्यांचा जो रूट आहे त्यांचा आंदोलनाचा, त्या संदर्भात त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आंदोलन जे आहे ते थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो की मी मनोजदाराची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढे आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे. पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय. तर जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली होती. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लक्ष्मण हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लक्ष्मण हाकेंनी आधी ग्रामपंचायत सदस्य व्हावं आणि मगच राजीनामा मागावा असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावलाय. हे बघा, मी टार्गेट प्रकाश सोळंकी सारख्या माणसालाही केलेलं आहे, बजरंग सोनवणेंना केलेलं आहे, अजितदादा पवारांच्या आमदारांना केलेलं आहे. पण आमदारकीच्या पदावर असणारा माणूस अशी पार्शियल भूमिका कशी काय घेऊ शकतात? मला म्हणणं काय आहे की ओबीसीच्या आरक्षणाबद्दल यांची काय भूमिका आहे तेवढी त्यांनी जाहीर करावी. नसेल तो काहीतरी बोलला ते आमदार जे बोलले, या आमदारांना माझा एक सवाल आहे की तुम्हाला मनोज जरांगेच्या आंदोलनात सहभागी व्हायचं ना, तुम्ही राजीनामा द्या आणि काय आंदोलनात सहभागी व्हायचं तेव्हा. अहो, मी त्याच्यावर उत्तर दिलं. तुम्हाला तसं राहून का वाटायलंय? मी काय म्हणलं की मला माझा राजीनामा मागायचा अधिकार माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे. ज्या की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलंय, ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांनी नाही दिलेत अशा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे. पण बीड जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांनी माझा राजीनामा मागताना ते महान उंचीचे आहेत. त्यांनी एकदा कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सदस्य तरी झालं की त्याच्यानंतर खासदाराचा राजीनामा मागावा.